याला लॉकिंग डिव्हाइस म्हणतात. हा लॉकिंग डिव्हाइस काय करतं की व्हील आणि स्टेम याला लॉक करतं. त्याच्यामुळे काय होतं की स्टेममधला व्हील तुमचा पडणार नाही किंवा कोणी काढून नेणार नाही. दुसरी गोष्ट, ह्या व्हीलला काय दिलं आहे, स्लॉट दिला आहे स्क्वेअरचा, आणि स्टेम जो आहे तो पण स्क्वेअर बार आहे, जेणेकरून व्हील जो आहे तो स्लिप होणार नाही. आपण काय करतो, व्हीलला एनर्जी लावणार आहोत आणि व्हीलला आपण सर्क्युलर मोशन देणार आहोत. व्हीलचं सर्क्युलर मोशन हे स्टेमला 100% मिळण्याकरता त्याचा जो स्लॉट आहे तो स्क्वेअरचा आहे आणि स्टेमसुद्धा स्क्वेअर बार आहे, आणि ते दोघं लॉक व्हावेत म्हणून हा लॉकिंग डिव्हाइस आहे. ओके. व्हील ह्याला लावल्यानंतर हा काय होणार आहे, फिरणार आहे. हा स्टेम आहे. स्टेम कशातला गेला आहे, ग्लँड पॅकिंगमधनं. आणि ग्लँड असेंब्ली जी आहे ही ग्लँड असेंब्लीमध्ये ग्लँड पॅकिंग, ग्लँड नटबोल्ट आणि आतमध्ये ग्लँडचे नटबोल्ट आणि आतमध्ये ग्लँड पॅकिंग, अशी ही ग्लँड असेंब्ली आहे. ही ग्लँड असेंब्ली कशावर आहे, बोनेटवर फिट केलेली आहे. आणि ह्या ग्लँड असेंब्लीमधून, बोनेटमधून बॉडीच्या आतमध्ये तो स्टेम गेलेला आहे, लक्षात. आणि स्टेम वर गेट फिट केलं आहे, ते आपण बघू. ही आहे ग्लँड. ओके. ही आहे ग्लँड पॅकिंग. ठीक आहे. आता ग्लँडचा उपयोग काय बघा. ह्या बोनेटमधनं हा स्टेम बाहेर आलेला आहे आणि स्टेमवर तुमचा व्हील बसणार आहे. आता इथे काय होतं की बोनेटला जो होल आहे याच्यातनं स्टेम आपण सोडलेला आहे. आता स्टेम आणि बोनेट ह्याच्यामध्ये एकदम जागा नसेल, क्लिअरन्स नसेल, एकदम टाईट असेल तर तुमचा स्टेम फिरेल का, स्टेम फिरणार नाही. आणि स्टेम फिरणार नाही त्याच्यामुळं वॉल ऑपरेट होणार नाही, ऑन ऑफ होणार नाही. ओके. आणि ह्याच्यात क्लिअरन्स दिला तर काय होईल, स्टेम फिरेल, पण इनलेटमधनं येणारा फ्लूइड हा ह्या स्टेमच्या बाजूने लिकेज होईल. हे दोन गोष्टी आल्या, एक तर स्टेम पण फिरला पाहिजे आणि लिकेज पण व्हायला नाही पाहिजे. आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत, एक तर स्टेम फिरला पाहिजे, वॉल ऑपरेट व्हायला पाहिजे, आणि दुसरी स्टेमच्या इथून लिकेज नाही व्हायला पाहिजे. मग या बॉडीला किंवा ह्या बोनेटला जो होल आहे इथं क्लिअरन्स दिला आहे की ज्याच्यामुळं स्टेम फिरेल, वॉल ऑपरेट होईल. हा एक गोष्ट साध्य होते. आता क्लिअरन्स दिल्यामुळे तिथला लिकेज होईल. मग त्यासाठी काय करतात, ही जी गॅप आहे कुठली, स्टेम आणि त्याचा हब याच्यामधली जी गॅप आहे, ह्या गॅपच्या डायमीटरच्या पेक्षा किंचितसा जास्तचा डायमीटरचा थ्रेड, ज्याला आपण ग्लँड पॅकिंग म्हणतो, तो त्यामध्ये टाकतात. त्यामुळे काय होईल, लिकेजेस होणार नाही. बरोबर. आणि तो काय करतात, त्याला ग्रीस लावतात आणि अशा प्रकारे काय करतात, तो स्पायरलसारखा टाकतात आणि ही जागा भरून काढतात. किंवा अशा रिंग असतात, एक रिंग जर अशी टाकली तर दुसरी अशी टाकतात, तिसरी अशी टाकतात. म्हणजे एक अशी टाकली, दुसरी अशी, तिसरी अशी, म्हणजे चॅनलिंग होत नाही. अशाच रिंग टाकत नाही. अशा रिंगसारख्या जर असल्या तर अशाच ही टाकली अशी, परत अशी अशी टाकत नाही. ही अशी टाकली, दुसरी अशी, तिसरी अशी. त्याच्यामुळे लिकेजला चॅनल मिळत नाही. ओके. अशा प्रकारे ग्लँड असेंब्ली टाकतो. पण ही ग्लँड पॅकिंग मी टाकली आणि त्याच्यावर ही ग्लँड फिट केली नाही तर प्रेशरने काय होईल, ती निघेल आणि तिथला लिकेजेस चालू होतील. मग अशा वेळेला काय करतात, ह्याच्यावर ग्लँड पॅकिंग टाकल्यानंतर ही ग्लँड असेंब्ली बसवतात. ओके. आणि ग्लँड असेंब्ली बसवल्यानंतर ह्याच्यात नटबोल्ट टाकतात आणि त्याने फिट करतात. होतं काय, ज्यावेळेला नटबोल्ट आपण फिट करतो
मेकॅनिकल फोर्स क्रिएट होतो आणि मेकॅनिकल फोर्स कशावर बसतो ह्याच्यावर. आपण टाईट कुठे करतो इथे 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 टाईट केल्यानंतर तो फोर्स याच्यावर बसतो. हा फोर्स त्या ग्लँड पॅकिंगवर बसतो आणि ग्लँड पॅकिंगला काय करतं स्प्रेड करतं. कशाच्या बाजूला हबच्या वॉलला आणि दोन्ही बाजूला म्हणजे स्टेमकडे आणि ह्याच्याकडं आणि त्याच्यावर प्रेशर क्रिएट करतो. म्हणजे तुमच्या वॉलमध्ये पाईपलाईनचा जो प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा प्रेशर आपण मेकॅनिकल फोर्सने क्रिएट करतो नटबोल्ट लावून. जेणेकरून जर हा जास्त प्रेशर असेल तर कमी प्रेशर इकडनं लिकेज होणार नाही. हा जर लूज असेल किंवा कमी प्रेशर असेल तर तुमचा प्रेशर लिकेज होऊ शकतो. लक्षात आलं. हा क्लिअरन्स बघा बाजूचा. ओके आहे बारीक त्या क्लिअरन्समध्ये तो जाऊन बसेल आणि लिकेज होणार नाही. समजतंय. तर हा बघा हा मी जेव्हा टाईट करतो नटबोल्ट लावेल त्यावेळेला लक्षात ठेवायचं की समोरासमोरचे नटबोल्ट टाईट करायचे आहेत आणि एका नटबोल्टला जेवढे रोटेशन मारू तेवढ्याच नटबोल्टला दुसरे रोटेशन मारायचे. पण ह्याला 5 रोटेशन मारले किंवा 10 रोटेशन मारले आणि नंतर दुसऱ्याला 10 मारले तर हा असा होईल. हा असा फिट झाल्यानंतर ह्याला किती टाईट केला तरी तो येणार नाही आणि लिकेज होईल. टाईटनिंगची प्रोसिजर काय आहे की ह्याला 1 राऊंड ह्याला 1 राऊंड इकडे 2 एक स्पॅनर लावायचा इथे अडकतो स्पॅनर लावायचा आणि त्याला फिरवायचं. इकडे जेवढे रोटेशन मारून तेवढे तिकडे परत इकडे परत इकडे परत इकडे परत इकडे अशा करत करत तो फिट करायचा. दुसरी गोष्ट ओव्हर टाईटनिंग करायची नाही. ओव्हर टाईटनिंग केल्यानंतर हा इथून ब्रेक होणार. अंदाज घेत घेत टाईटनिंग करायची आहे. ओव्हर टाईटनिंग करायची नाही. समजलं. म्हणजे सायमल्टेनियसली करायचा समज आणि ओव्हर टाईटनिंग करायची नाही. दरवेळेला शिकवताना तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. हा बोनेट आहे. हा बोनेट बॉडीला प्लेनच्या साहाय्याने फिट केलेला आहे आणि मध्ये इथून लिकेज जसं इथून लिकेज होऊ नये म्हणून आपण ग्लँड पॅकिंग आणि ग्लँड असेंब्ली वापरली. तसून ह्या बॉडी आणि बोनेटच्या मधून बॉडी आणि बोनेटचे फ्लेंज आहेत ज्याच्यामधून हा बॉडीचा फ्लेंज आणि हा बोनेटचा फ्लेंज याच्यामधून लिकेज होऊ नये म्हणून इथे गॅस्केट टाकतो. ओके. आणि हे गॅस्केट टाकल्यामुळं आणि नटबोल्ट फिट केल्यानंतर त्याला मेकॅनिकल फोर्स क्रिएट होतो आणि तिथून लिकेज होत नाही. हा फोर्स नेहमी इनलेटच्या प्रेशरपेक्षा जास्त असला पाहिजे तरच लिकेज होणार नाही. ओके. जिथे गॅस्केट असायला हवी आपण गॅस्केट बनवून घेऊ त्याची आणि या गॅस्केटमुळे काय होईल इकडचा जो येणारा फ्लूइड आहे तो लिकेज होऊन ॲटमॉस्फिअरला स्पिलेज होणार नाही किंवा पसरणार नाही. त्याच्यामुळे इथे गॅस्केट टाकायची आणि ह्या 2 फ्लेंज नटबोल्टच्या सहाय्याने मेकॅनिकल फोर्स क्रिएट करून फिट करायचे. इथे क्लिअर. हा जो आहे हा स्टेम आहे. हा स्टेम आणि हा सी क्लॅम्प आहे. हा सी क्लॅम्पवर स्टेम रेस्ट झालेला आहे बसलेला आहे. त्याच्यामुळं स्टेम जागेवर फिरणार आहे. स्टेम अपडाऊन होणार नाही. या केसमध्ये स्टेम हा सी क्लॅम्पवर फिट रेस्ट होतोय हे लक्षात घ्या. असंच तुम्ही गेट वॉल दुसरा जेव्हा बघाल तुम्हाला वेगळा दिसेल. ह्या गेट वॉलमध्ये काय आहे की हा जो स्टेम आहे हा रेस्ट झाला आहे. रेस्ट होण्यासाठी इथे एक रिंगसारखं दिलेलं आहे ज्याच्यामुळं तो सी क्लॅम्पवर रेस्ट होतो. रेस्ट झाल्यामुळं हा गेट स्टेम जो आहे हा जागेवरच फिरणार आहे. हा वर खाली होणार नाही. पण तरीसुद्धा गेट ऑन ऑफ होईल. गेट वर खाली होईल म्हणजे इथे गेटची मुवमेंट होते स्टेमची नाही. स्टेम हा सर्क्युलर फिरत राहतो एकाच जागेवर पण गेट हा अपडाऊन होतो. लक्षात. हा स्टेम आहे. स्टेम हा सी क्लॅम्पवर रेस्ट आहे. सी क्लॅम्प बॉडीवर रेस्ट आहे. तो अशा कंडिशनमध्ये नसतो. असा असायला पाहिजे तर तो बॉडीवर रेस्ट होतो. जेव्हा असा होईल तेव्हा तो खाली पडेल आणि एवढा अंतर तुमचा जो आहे हा गेट असा उचलला जाईल. गेट किंवा स्टेम व्हील सकट उचलला गेला नाही पाहिजे. हा नॉन रायझिंग स्टेम आहे. रायझिंग म्हणजे उगवणे वर येणे. नॉन रायझिंग म्हणजे वर न येणे जागेवरच फिरणे. कशाला मग हा जागेवर फिरतो आणि फक्त गेट अपडाऊन होतो. नॉन रायझिंग आहे
आणि ते होण्यासाठी हा सी क्लॅम्प मदत करतो. काय काय मदत करतं बघा. आपल्याला माहिती आहे की हा स्टीम मी जर गोल फिरवला तर त्याला अटॅच असलेली सगळी असेंब्ली गोल फिरेल, बरोबर आहे, फिरेल. पण ह्यामध्ये तसं होत नाही. आपण स्टेम गोल फिरवतो पण हा जो गेट आहे हा अप डाऊन होतो. हे होण्यासाठी काय काय गरजेचं आहे. एक तर हे जे आहे हा जो स्टेमला दिलेला सर्क्युलर स्लॉट किंवा सर्क्युलर एक रिंग आहे, याच्यामुळं हा स्टेम तुमचा सी क्लॅम्पवर रेस्ट होतो बघा असा. ओके. त्याच्यानंतर हा सी क्लॅम्प तुमच्या बॉडीवर रेस्ट होतो, हा असा खाली जात नाही. हा जो आहे हा सी क्लॅम्पवर रेस्ट होतो. सी क्लॅम्प हा याच्यावर नीट लक्षात देऊन ऐकायचं आहे. स्टेम हा ह्या शेपमुळं सी क्लॅम्पवर रेस्ट होतो आणि सी क्लॅम्प हा बॉडीवर रेस्ट होतो. हा जर तुम्ही असा बसवला तर एवढा जो अंतर मिळाला आहे तेवढ्या अंतरावर वरती व्हील अपडाऊन होईल पण ऑपरेट होणार नाही. लक्षात आलं. त्याच्यामुळे कधीही ह्या दोन गोष्टी. तिसरी गोष्ट, हा जो स्क्वेअर नट आहे हा स्क्वेअर नट ह्या स्टेमवर थ्रेडिंगला बसलेला आहे पण तो अपोजिट डायरेक्शनला बसला आहे. म्हणजे तुम्ही क्लॉकवाईज फिरला तर बंद होतो आणि अँटी क्लॉकवाईजला उघडतो. आता हा क्लॉकवाईज फिरला की हा ओपन होतो, क्लॉकवाईज फिरला की हा काय होतो त्या थ्रेडिंगमधला बाहेर पडतो आणि त्याच्यामुळं बाहेर पडल्यामुळं हा जो गेट आहे हा हँग आहे आणि तो खाली नेतो. आपल्याला क्लॉकवाईज फिरल्यानंतर गेट बंद झाला पाहिजे. मग याच्यासाठी हा जो स्क्वेअर नट आहे हा त्यातून अँटी क्लॉकवाईज फिरतो आणि ज्यावेळेला आपण अँटी क्लॉकवाईज फिरतो त्यावेळेला हा जो स्क्वेअर नट आहे तो आतमध्ये वरती जाईल. त्याच्यामुळे हा गेट काय होईल वर उचलला. म्हणजे तुमचा हा रेस्ट पोझिशन सी क्लॅम्प स्क्वेअर नट आणि गेट हा त्याला हँग होतो. ओके. त्याच्यानंतर क्लॉकवाईज फिरतो त्याला पण तो बाहेर निघाला. त्याला ज्यावेळी अँटी क्लॉकवाईज फिरतो तेव्हा तो आतमध्ये जातो आहे ना. क्लॉकवाईज फिरला आतमध्ये जाईल, अँटी क्लॉकवाईजला हा बाहेर निघेल. फिरवला बाहेर निघतो, अँटी क्लॉकवाईजला. म्हणजे ही जी पोझिशन दिलेली आहे ही पोझिशन सुद्धा डायरेक्शन चेंज करायला काम करते. म्हणजे तुम्ही सर्क्युलर मोशन देताय, सर्क्युलर मोशनचं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट वर खाली होणं किंवा मागे पुढे होणं याला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. ओके. मग जर मी सर्क्युलर मोशन देतोय आणि मला गेटला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट मिळते, वर खाली होतंय, ह्याला कोण कारणीभूत आहे तर जो स्टेमला हा जो शेप दिला आहे ह्याच्यामुळं सी क्लॅम्पवर हा रेस्ट होतो. म्हणजे हा वर खाली होणार नाही, हा फक्त जागेवर फिरेल. त्याच्यानंतर सी क्लॅम्प हा बॉडीवर रेस्ट होतो. ओके. त्याच्यावर पूर्ण स्टेमला रेस्ट केले त्याने. आता जे थ्रेडिंग आहे ह्या थ्रेडिंगमध्ये जो स्क्वेअर नट बसवलेला आहे हा उलट्या पोझिशनला उलट्या थ्रेडिंगचा आहे. म्हणजे तुम्ही क्लॉकवाईजला हा आतमध्ये जायला पाहिजे तर तो बाहेर पडतो म्हणजे खाली सोडतो त्याला. जर ह्याच डायरेक्शनला असता तेव्हा तुम्ही क्लॉकवाईज फिरवताय वॉल व्हील त्यावेळेला वॉल ओपन होईल वर येईल आणि अँटी क्लॉकवाईजला वॉल खाली जाईल. आपल्याला जर क्लॉकवाईजला वॉल बंद व्हायचं असेल आणि अँटी क्लॉकवाईजला ओपन व्हायचं असेल तर ह्याचे थ्रेडिंग उलटे असायला लागते. ओके. त्याच्यानंतर हे काहीच फिरत नाही, ह्याच्यावर फक्त जो हा थ्रेडिंग आहे स्टेमला ह्या थ्रेडिंगमध्ये गेट आत बाहेर होतो आणि गेटला आतमध्ये होल दिलेला आहे जेणेकरून स्टेममध्ये जेव्हा गेट स्टेमवर चढेल वर जाईल तेव्हा स्टेम आतमध्ये याच्यात घुसेल. त्याला जागा असली पाहिजे. हे बघा अशा प्रकारे लक्षात आलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं म्हणजे 1, 2, 3 याची थ्रेडिंगची पोझिशन 4 आणि हे स्लॉट, ह्या स्लॉटमुळं हा गेट काय होतो परफेक्ट कुठेही न हलता ह्याच्यात जातो, वाकडा तिकडा होत नाही. जरी मी सर्क्युलर मोशन दिलं तरी हा वाकडा तिकडा होत नाही. आणि 6वी गोष्ट आहे की बॉडीचा शेप हा गेटच्या शेपसारखा आहे, सर्क्युलर गोल नाही. गोल त्याला जर तेवढे डायमीटर मिळाला असता तर तो गोल फिरला असता. लक्षात आलं. म्हणजे ह्या 6 गोष्टी ज्या आहेत
त्या तुमचं डायरेक्शन चेंज करायला किंवा तुमचं मूवमेंट चेंज करायला भाग पाडतो. गेट व्हीलला आपण सर्क्युलर मोशन दिल्यानंतर गेट हा ऑन ऑफ होतो किंवा वर खाली होतो. ह्याच्या पाठीमागचा प्रिन्सिपल काय, तर आपण ज्या वेळेला व्हीलला सर्क्युलर मोशन देतो, व्हील हा स्टेमला लॉक केला असल्याकारणाने किंवा स्लॉटमध्ये असल्याकारणाने त्याचं जे मोशन आहे ते मोशन सर्क्युलर मोशन कोणाला मिळतं, स्टेमला मिळतं. स्टेम हा कोणकोणत्या गोष्टीमुळं जो मोशन आहे सर्क्युलर मोशनचं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये करतं, त्याला काय कारणीभूत आहे, तर स्टेमला जो हा सर्क्युलर स्टॉपर दिला आहे किंवा रेस्ट होण्यासाठी जागा दिली, ह्याच्यामुळं हा सी क्लॅम्पवर रेस्ट होतो, तो खाली जात नाही, वर होत नाही. ओके, त्याच्यानंतर सी क्लॅम्प ह्या बॉडीवर अशा पद्धतीने रेस्ट होतो. इथं तुमचा जो हा स्टेम आहे तो रेस्ट झाला, फक्त जागेवर फिरणार, वर येणार नाही. हा नॉन रायझिंग स्टेम प्रकारचा गेट वॉल आहे. त्याच्यानंतर ह्या थ्रेडिंग जे आहे त्या थ्रेडिंगवर हा स्क्वेअर नट बसवलेला आहे जो उलट्या डायरेक्शनला आहे. ज्या वेळेला मी क्लॉकवाईज फिरवेन त्यावेळेला तो त्या थ्रेडिंगमधून बाहेर निघतो, ज्या वेळेला मी अँटी क्लॉकवाईज फिरवेन त्यावेळेला तो थ्रेडिंगमध्ये घुसतो. म्हणजे मी जेव्हा क्लॉकवाईज डायरेक्शन देईन तेव्हा तो काय करेल, बाहेर निघेल, म्हणजे गेटला खाली नेईल, क्लॉकवाईजला तो गेट बंद करेल. ज्यावेळेला मी अँटी क्लॉकवाईज स्टेमचा व्हील फिरवेल त्यावेळेला तो आतमध्ये होतो आणि गेटला वर उचलतो आणि गेटला ओपन करतो. बरं, दुसरी गोष्ट, ह्याच्यावर गेट हँग झालेला आहे, त्याच्यामुळं फक्त ह्याच्यातनं काय करतो तो गेटला वर उचलून फक्त घेतो, त्यातनं थ्रेडिंग फिरतात आणि हे थ्रेडिंगचा जो स्टेम आहे हा गेटमध्ये घुसत जातो. लक्षात घ्या, फक्त स्टेम हा जागेवर फिरतोय, स्टेम अपडाऊन होत नाही. हा स्क्वेअर नट गोलाकार फिरत नाही, फक्त फिरतंय काय, गेट, ते पण कसं सर्क्युलर मोशनमध्ये नाही. म्हणजे ह्याचा रेस्ट पॉईंट हा सी क्लॅम्प, स्क्वेअर नट, त्याच्यात थ्रेडिंगची पोझिशन, त्याच्यानंतर बॉडीचा शेप, बॉडीचा इंटरनल शेप, याच्यामुळे त्याला सर्क्युलर मोशन मिळत नाही. आणि व्यवस्थित खालीवर होण्यासाठी हे दिलेले स्लॉट, अशा 6 गोष्टी आहेत ज्याच्यामुळं स्टेमचं जे मोशन आहे सर्क्युलर मोशन आपण देतो त्याचं कन्व्हर्जन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये होतं. आणि स्टेम जरी गोलाकार फिरला तरी गेट गोलाकार न फिरता अपडाऊन होऊन गेट ऑन ऑफ होतो. हे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. गेटचा शेप बघा, खालची जाडी जी आहे ती कमी आहे आणि वरची जाडी जास्त आहे. ह्याला वेज टाईप गेट असं म्हणतात, WEDGE, वेज टाईप. ह्या शेपमुळं काय होतं, हाचा शेप देण्याचं कारण काय, जर ह्या डायमीटरचा शेप दिला असता तर ज्या वेळेला आपण वॉल ओपन करतो त्यावेळेला एरिया तर इथे क्लोज आहे, म्हणजे ह्या बाजूला प्रेशर वाढेल, इकडे प्रेशर 0 आहे, आउटलेटला प्रेशर 0 आहे, इनलेटला प्रेशर भरपूर आहे, लाईनचा प्रेशर आहे. आता ज्या वेळेला मी गेट थोडा ओपन करेन, एक 10%, त्यावेळेला काय होईल, इथून पुढे जाणारा प्रेशर कमी मिळणार आहे, पण काय वाढेल, वेलॉसिटी वाढेल. वेग हा नेहमी आदळआपट करतो, आवाज करतो. वेगाने काय, प्रेशरने काय होत नाही, वेग जेव्हा क्रिएट होतो त्यावेळेला तो ह्याला काय करतो, हलवतो. जेव्हा इथं हलते एखादी गोष्ट, जेव्हा इथं त्याला वेलॉसिटी मिळते किंवा इथं त्याला दाबलं जातं त्यावेळेला त्याचा इम्पॅक्ट इकडं होतो. असं, आणि ह्याच्यामुळं इथं झीज होते. ह्याचा डाया जास्त असल्याकारणाने, विड्थ जास्त असल्यामुळं ह्याच्यावर स्ट्रेंथ मिळते, स्ट्रेंथ येते. त्यामुळं जरी ह्याच्यावर लोड आला किंवा ह्याच्यावर प्रेशर आला किंवा ह्याला हलवलं गेलं तरी हा हलत नाही. कशाला, ह्यासाठी हा वेस्ट टाईपचा गेट बनवलेला असतो. बघा, ह्याला होल दिलेला आहे जेणेकरून स्टेम तुमचा ह्याच्यामध्ये स्टेम खालीवर जाणार नाही, पण हा स्टेममध्ये अपडाऊन होईल. ओके, त्याच्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या गेट रिंग म्हणतात. त्याला ह्या गेट रिंग देण्याचं कारण काय, तर डायरेक्ट हा दिला असता आणि वापरून किंवा कालांतराने इथे झीज झाली असती, स्क्रॅचेस आले असते, तर हा बंद असताना सुद्धा, वॉल बंद असताना सुद्धा इनलेटचा लिक्विड आउटलेटला गेला असता.
ह्याला वॉल पास झाला म्हणतात, लिकेज नाही. काय म्हणतात? वॉल पास. वॉल पास झाला. जेव्हा एखादं फ्लूइड त्या लाईनच्या किंवा इक्विपमेंटच्या बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये येईल, इट्स कॉल्ड लिकेज. त्याला काय म्हणतात? लिकेज. पण इनलेट वॉल क्लोज असताना इनलेटमधनं जर लिक्विड आउटलेटमध्ये गेला, इट्स कॉल्ड वॉल पास, म्हणजे नापास. समजलं? या दोन गोष्टी आहेत. ह्याला लिकेज म्हणायचं नाही. मग हे ज्या वेळेला खराब होतं साईड, त्यावेळेला काय होतं, वॉल पास व्हायला लागतं. आणि वॉल पास झाला की तुमचं गेलं, म्हणजे हा तुम्हाला गेट फेकून द्यावा लागेल. बरं, पण ह्या रिंग लावल्यामुळं काय होणार आहे, जर ह्या रिंग खराब झाल्या तर फक्त रिंग डिटॅचेबल असतं, त्या काढायच्या आणि दुसऱ्या बसवायच्या. दुसरी गोष्ट, ह्या गेटपेक्षा ह्या रिंगची स्ट्रेंथ जास्त दिलेली आहे, त्याच्यामुळे हे लवकर खराब होणार नाही. आणि खराब झाले तर गेट पूर्ण टाकावं लागणार नाही. याच्यासाठी ह्या सेपरेट दिलेल्या असतात. जो वॉलच्या बॉडीमध्ये बसणार आहे त्या बॉडीचा शेप बघा. हा शेप बघा. हा शेपमध्ये बरोबर हे काय होणार आहे, बसणार आहे. ठीक आहे. आता इथे सुद्धा रिंग दिल्यात. हा गेट ज्या ठिकाणी बसतो त्याला सीट म्हणतात आणि त्याच्याला सीट रिंग दिल्यात. याचा अर्थ काय, जर सीट रिंग खराब झाल्या तर मला बॉडी फेकून द्यायची गरज नाही, मी फक्त सीट रिंग बदलणार. आणि सीट रिंग ह्याच्या मेटलची स्ट्रेंथ वाढवली त्यामुळे लवकर खराब होणार नाही. किंवा त्याच्यासाठी पूर्ण बॉडी जर मी त्या स्ट्रेंथची बनवली तर माझं कॉस्टिंग वाढतं. म्हणजे जिथं ते गोष्ट काम करणार आहे त्याच गोष्टीची स्ट्रेंथ वाढवलेली आहे. ह्या गेटची गेट रिंग आणि सीटची सीट रिंग. जिथं गेट बसणार आहे तिथं सीट म्हणतात त्याला, आणि त्याला सीट रिंग लावलेली आहे. ओके. सीटमधला गेट ऑन ऑफ होणार आहे. जसा वर उचलू तसा इनलेटमधला फ्लूइड आउटलेटमध्ये जाईल. जसा गेट आपण खाली घेऊ तसा फ्लो बंद होईल. म्हणजे फ्लो चालू बंद करता येईल किंवा फ्लोला आपल्याला कमी जास्त किंवा कंट्रोलिंग करता येईल. अशा प्रकारे फ्लो कंट्रोल होईल. ओके. बॉडीला 3 फ्लेंज असतात. एक अप्पर साईडला जिथे तुम्ही बोनेट बसवणार आहात तो फ्लेंज आणि गॅस्केटच्या सहाय्याने फिट करायचा, नटबोल्टच्या सहाय्याने मेकॅनिकल फोर्स क्रिएट करून. आणि आउटलेट आणि इनलेटला 2 फ्लेंज आहेत. इनलेटच्या फ्लेंजला तुम्ही इनलेटच्या पाईपची फ्लेंज कनेक्ट करा, इनलेटचा पाईप कनेक्ट करा आणि आउटलेटच्या साईडला आउटलेटचा पाईप आणि त्याची फ्लेंज कनेक्ट करणार. ओके. हा गेट वॉल असा आहे की कुठल्याही डायरेक्शनला बसवलं तरी फरक पडत नाही. इनलेट आउटलेट असं काही नाही. ग्लोबला तसं नसतं. ग्लोबची डायरेक्शन ठरलेली आहे, त्या डायरेक्शनच्या उलटं जर बसवलं तर तो आपल्याला वर्क देणार नाही. लक्षात आलं? त्याच्यामुळं अशा प्रकारे फिट करायचा. हा झाला गेट वॉलचं कन्स्ट्रक्शन डिटेल, त्याचे पार्ट्स आणि त्या पार्ट्सचं काय काय माहिती आहे ती. ओके. की असं ठेवायचं, हे लक्षात ठेवा.